नमस्कार, मी मनीषा टी स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण कटोरी ब्लाऊजचे माप घेऊन त्या मापानुसार ब्लाऊज पेपरवर कसा कट करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मला कमेंट आले होते की मुंड्याचं माप कसं घ्यायचं, शोल्डरचं माप कसं घ्यायचं. त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. इथे पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची 13 इंच आहे. तर त्यामध्ये 1 इंच आपण मिसळणार आहे शिलाई मार्जिन म्हणून आणि 14 इंचवर एक टिक मार्क करून घेऊया. तर ती सरळ रेषा आखून घेऊया. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचं त्यासाठी मापाचा ब्लाऊज घेऊया. मी एक खाली पेपर घेतलेला आहे. ब्लाऊजचं गळ्याचं टोक पेपरच्या साईडला चिकटवून ठेवायचं. ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा. खाली टक्स दिल्यामुळे ब्लाऊज थोडा पाठीमागे सरकला जातो खालील बाजूला. गळ्याचे टोक पेपरला चिटकवून मग शोल्डरचं माप शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतो तेवढं ते घेऊन माझं इथे 5 इंच आलेलं आहे. आपण शोल्डरचं माप 5 इंच घेऊया. हीच पद्धत प्रत्येक ब्लाऊजला वापरायची. आता आपण मुंड्याचं माप कसं घ्यायचं ते ब्लाऊजवर बघूया. त्यासाठी सरळ एक मुंड्यापासून सरळ रेष मारून घ्यायची. थोडीही तिरकी आली नाही पाहिजे. व्यवस्थित सरळ रेष आखून घ्यायची आणि मुंड्याचं माप बघायचं. त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत. 5.5 आलेलं आहे. इथे मग मुंड्याचं माप 5.5. ती रेषा आखून घेऊया. आता आपल्याला चेस्टचं म्हणजे छातीचं माप घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं त्यासाठी आपण पुढील भागाचं माप घेणार आहोत. पाठीच्या भागाचं घ्यायला येत नाही व्यवस्थित. त्यासाठी फिटिंगच्या मापापासून ते पहिल्या हुकापर्यंतचं माप बघायचं किती येतंय. ते आपलं 8.5 इंच आहे. म्हणजे 34 इंच आहे. त्याचा चौथा भाग 8.5 इंच येतो. आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे तुम्ही 1 इंचही घेऊ शकता, 2 इंचही घेऊ शकता. आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं. आता कमरेचं माप घेऊया. इथे कमरेचं मी पूर्ण माप घेत आहे. आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा. आता इथे 28 आलेला आहे. 28चा चौथा भाग 7 इंच येतो. तर मग त्याचा चौथा भाग 7 इंच घेऊया. पण हे पाठीमागच्या भागाचं कटिंग करतोय आणि टक्स देण्यासाठी पाठीमागे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ते 1 इंच टिक मार्क करू आणि 1.5 इंच मार्जिन आणि ह्या रेषा आता आखून घेऊया. आता गळ्याची पट्टी किती घ्यायची ती ब्लाऊजवर मोजून घेऊया आपण. तर गळ्याची पट्टी आपली 2.5 इंच आहे. त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन धरणार आहोत. मग 3 इंच घेऊया आणि आता पाठीमागचा गळा किती आहे ते पाहूया ब्लाऊजवर. त्यासाठी ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि सरळ एक पट्टीच्या साहाय्याने आपण रेष आखून घेऊया. आणि शोल्डरपासून सरळ टेप मोजून बघूया. इथे गळा आपला 8 इंच येतोय. त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन धरणार आहोत. मग 8.5 इंच. तर इथे गळा रुंदी आपण 3 इंच घेणार आहोत. इथे 2.5 इंच 2 इंच आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथे मी 3 इंच घेते. आणि गळ्याला आता आकार देऊन घेऊया. आता मुंढ्याला आकार देण्यासाठी आपण काही वेळा आपण इथे 1.5 इंच पण घेऊ शकतो. पण 1.5 इंच जर घेतलं तर आपल्या पाठीमागच्या भागाला चुन्या येतात. म्हणून मार्जिन ते मुंढ्याच्या निम्म करायचं
आणि जर गळा डीप असेल तर 1 इंच आत घ्यायचं आणि ती तिरपी रेष आखून घ्यायची. आत आपण अर्धा इंच रेष आखून घेणार आहोत आणि मग मुंड्याला गोल आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने कटिंग केल्यास ब्लाऊजमध्ये पाठीमागच्या भागाला चुने येत नाहीत, घड्या पडत नाहीत आणि मुंडाही व्यवस्थित बसला जातो. अशा प्रकारे पूर्ण उंची, शोल्डर, मुंढा, नंतर चेस्टचं माप, परत कमरेचं माप, 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. ते गळ्याची पट्टी आपण 3 इंच आणि गळा 8.5 इंच घेऊन आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं पाठीच्या भागाचं सविस्तरपणे कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला जरी काही समजलं नसेल तरी मला कमेंट करून सांगू शकतात. आपण हे कट करून घेऊ. आता टक्स देण्यासाठी मार्जिनपर्यंतचं अंतर आपण निम्मं करायचं. त्यामध्ये 1 इंच हे एक्स्ट्रा धरलेलं पकडायचं आणि सरळ रेष वर आखून घ्यायची. इथे टक्स तुम्ही 5 इंच, 4.5 इंच कितीही देऊ शकता आणि आपण अर्धा इंच दोन्ही बाजूला घेऊन ती रेष आखून घेऊया तिरकी. अशा पद्धतीने पाठीचं पूर्ण आपलं आखून पण झालेलं आहे आणि कट करून झालेलं आहे. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. पुढील भागाचं कटिंग करताना पूर्ण उंची जशी पाठीच्या भागाला घेतलेली तशी 14 इंच घेणार आहोत. ती रेष आखून घेऊया आणि शोल्डर आपण इथे 5 इंच घेतलेलं पाठीमागे, तर इथेही 5 इंचच घेणार आहोत. आणि मुंडाही इथे आपण 5.5च घेणार आहोत. मागे पण आपण 5.5च घेतलेला आहे. चेस्ट इथे 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8.5 इंच येतो. 1.5 इंच मार्जिन येतं. कमरेचा चौथा भाग 7 इंच 28चा, 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच मार्जिन. त्या रेषा आता आखून घेऊया. मुंड्याला आपण 1 इंच आत आकार देणार आहोत. हे 1 इंच सगळ्यासाठीच लागू पडतं, म्हणजे 40, 38 सगळ्या साईजसाठी. आता गळ्याची पट्टी आपण 3 इंच घेणार आहोत. इथे गळा रुंदी आपण घेत नाही, डायरेक्ट पट्टीचं माप घेतो. आता गळ्याची लांबी आपण किती घ्यायची ती ब्लाऊजवर पाहूया मोजून. त्यासाठी एक गळ्यापासून पहिल्या हुकापासून सरळ रेषा आखून इथे गळा इथे माझा 6 इंच आहे. वर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 6.5 इंच घेऊया. इथे आपण गळ्याची लांबी 6.5 इंच घेऊया. खालील बाजूला गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहोत. तुम्ही कमीही घेऊ शकता. वरील बाजूला शक्यतो 2 इंच, पावणे 2 इंच आपण गळ्याची रुंदी घेऊ शकतो. आता गळ्याला आपण आकार देऊन घेऊया. आता टक्स पॉईंटचं माप कसं घ्यायचं ब्लाऊजवर पाहूया आपण. त्यासाठी ब्लाऊज व्यवस्थित ठेवूया आणि जिथे टक्सचे आपला शेवट टोक आलेला आहे तिथून घडी करून ब्लाऊज व्यवस्थित तिरपा ठेवायचा आणि शोल्डर ते त्या टोकापर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं. इथे माझं 9.5 इंच आलेलं आहे. मग शिलाई मार्जिन अर्धा इंच, मग 10 इंच येईल. म्हणजे टक्स पॉईंट आपला 10 इंचाचा झाला. आता योगपट्टीसाठी आपण ब्लाऊजवर बघूया योगपट्टीचं माप किती आहे. इथे योगपट्टीचं माप 2.5 इंच आलेलं आहे. ते टिक मार्क करून घेऊया आणि पुढील बाजूला बघूया किती येतंय. पुढील भागाचं माझं 3 इंच आलेलं आहे. आणि आता आकार काढून घेऊया योगपट्टीचा. आता AB हे अंतर, AB म्हणजे मी फक्त नाव दिलेलं आहे. तिथे चार्टवर पण मी AB हे अंतरचं नाव दिलेलं आहे. ते अंतर पाहूया आपण किती येतंय.
हे अंतर माझं 2.2 आलेलं आहे. तिथे आपण टिक मार्क करून घेऊया आणि ती सरळ रेष वर आखून घेऊया. आता पुढील बाजूला गळ्याच्या वर 1 इंच वर घ्यायचं. हे सगळ्यांसाठीच घ्यायचं, आकार व्यवस्थित यावा म्हणून. आणि आता CD अंतर हे ब्लाऊजवर आपण पाहूया किती येतंय ते. CD हे मी असंच नाव दिलेलं आहे. ते आपलं 2.3 आलेलं आहे. ते आपण मुंढ्यापासून मोजून घेणार आहोत 2.3. आणि आता कटोरीला आपण गोल आकार देऊन घेऊया. आणि टक्स पॉईंटची पण रेषा आखून घेऊया. आता ही सर्व भाग कट करून घेऊया. आता योगपट्टी कट करून घेऊया आकारानुसार. नंतर गळ्याचं पुढील भागाचं कटिंग करूया. आता कटोरी कट करून घेऊया. त्याला नंबर देऊया आपण. 1, कटोरीला 2 आणि योगपट्टीला 3. आता 3 आणि 1 नंबर आपल्याला वाढवायचं नाही, कटोरी मात्र वाढवायची आहे. त्यासाठी पेपरवर आहे तशी कटोरी आखून घ्यायची. इथे मी कटोरी आखून घेतलेली आहे आणि टक्सची रेषा पण आखून घेऊया. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे, ती कशी वाढवायची त्यासाठी आपण ब्लाऊज मापाचा घेऊया. आणि जिथे आपलं टक्सचं टोक आलेलं आहे तिथून कटोरी दुमडून मध्यभागी ते अंतर मोजूया किती आहे ते. इथे या कटोरीचं 6.8 अंतर आलेलं आहे. मग आपल्याला कटोरी ही 6.8 घ्यायची आहे. मग मूळची कटोरी आपली किती इंच आहे ती पाहूया. तर मूळची कटोरी आपली 6 इंचाची आहे आणि आपल्याला 6.8 घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला टेपच्या 8 रेषा वाढवायच्या आहेत. मग एका बाजूला 0.4 म्हणजे 4 रेषा, टेपच्या 4 रेषा आणि दुसऱ्या बाजूला टेपच्या 4 रेषा, म्हणजेच अर्धा इंचाला 1 रेष कमी, असं दोन्ही बाजूला घेऊन बरोबर 6.8 अंतर आलेलं आहे का ते पाहायचं. इथे बरोबर 6.8 आलेलं आहे. आता हे आपल्याला आखून घ्यायचं आहे. आपण पट्टीच्या साहाय्याने हे आखून घेऊ शकतो किंवा आपली मूळची कटोरी घ्यायची आणि आकार काढून घ्यायचा. ते एका वरील बाजूला पकडून पॉईंटपर्यंत घेऊन आखून घेऊया आकारानुसार. आणि जिथे टक्सची रेषा आहे तीही टिक मार्क करून घेऊया आणि खालील बाजूलाही शेवट टिक मार्क करून घेऊया. दुसऱ्या बाजूलाही टक्सची रेषा आखून घेऊया आणि शेवट टिक मार्क करून घेऊया. ती रेषा आखून घेऊया आणि 6.8 अंतर आलेलं आहे का ते पाहूया. इथे माझं बरोबर 6.8 अंतर आलेलं आहे. त्याचं निम्म करून घेऊया आणि टिक मार्क करून घेऊया. ती सरळ रेष खाली आखून घेऊया. मूळच्या कटोरीच्या खाली आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि ती रेष आखून घेऊया. हे अंतर दोन्ही बाजूचं बरोबर आहे का नाही ते पाहूया. इथे जर अंतर कमी जास्त झालं तर आपला कटोरीचा टक्स जो असतो तो एका बाजूला सरकला जातो आणि पूर्ण ब्लाऊज बिघडतो. म्हणून बरोबर मध्य करून घ्यायचा आणि ती रेषा आखून घ्यायच्या. आता आपला टक्स द्यायचा आहे तर आपला ब्लाऊज मापाचा घ्यायचा आणि त्याचं एका बाजूचं अंतर मोजून घ्यायचं किती आहे ते. हे अंतर माझं 2.5 आलेलं आहे. दुसऱ्या बाजूलाही 2.5. हे बरोबर निम्म दोन्ही बाजूला आलं पाहिजे म्हणजे टक्सही व्यवस्थित बसला जातो. मग एका बाजूला 2.5 अंतर घेऊन टिक मार्क करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूलाही 2.5 अंतर घेऊन टिक मार्क करून घेऊया आणि तो आखून घेऊया. आणि आता कटोरी आपण ती कट करून घेऊया.
इथे जे आपण टक्स आखून घेतलेले दोन्ही सेम आहेत का ते पाहायचं. जर कमी जास्त असेल तर जिथे कमी आहे ते वाढवून घ्यायचं. इथे माझे टक्स बरोबर आलेले आहेत 2.5 इंच. इथे 3 इंचही येऊ शकतं, असं काही नाही की 2.5च यावं. आपण कटोरी कट करून घेतलेला आहे. आता आतील बाजूला आपण अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत टक्स देण्यासाठी आणि आतला भाग तो कट करून टाकूया. अशा प्रकारे आपलं कटोरी कटिंग झालेलं आहे वाढवून. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी एक अर्धा इंचाची मी रेष आखून घेत आहे. इथे आपण 1 इंचही घेऊ शकतो किंवा 1.5 इंचही. आता बाहीची लांबी आपण ब्लाऊजवर मापाच्या मोजून घेऊया किती येते ते. इथे मार्जिन घेऊन माझी 5.1 आलेला आहे. इथे मार्जिन सुद्धा मी ॲड केलेला आहे. शिलाई मार्जिन 5.1 आलेला आहे. ती रेषा आखून घेऊया. आता बाहीला आपल्याला उतार द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा? मग बाहीची लांबी आपली पूर्ण मोजून घ्यायची आणि नंतर तीच लांबी खालील बाजूला मुंड्यापर्यंत धरायची आणि पुढील बाजूला टेप किती शिल्लक राहतो ते पाहायचं. तिथे आपला टेप 2.5 इंच राहिलेला आहे, म्हणजे आपण 2.5 इंचाची उतार देणार आहोत बाहीला. आता ते 2.5 इंचाचा टिक मार्क करून टेप सरळ मुंड्यापासून त्या 2.5 इंचापर्यंत सरळ ठेवून मोजून घ्यायचं अंतर. हे अंतर आपलं बरोबर 6.8 आलेलं आहे. म्हणजेच बाहीची रुंदी आता आपण जोडायची 6.8 घेणार आहोत आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. बॉटम ही आपला ब्लाऊजचा 6 इंच आहे. 6 इंच घेऊया बॉटम आणि 1.5 इंच मार्जिन. त्या रेषा आखून घेऊया. नंतर 6.8च्या निम्म करून घेऊया. ती रेष सरळ वर आखून घेऊया. वरून खाली अर्धा इंच आणि त्या खाली अर्धा इंच असे टिक मार्क करून बाहीला पुढचा आणि पाठीमागचा आकार देऊन घेऊया. आणि आता बाही आपण कट करून घेऊया. तर छाट मारून घेऊया जिथे आपण मार्जिन घेतलं होतं तिथपर्यंत आणि पुढचा आकारही कट करून टाकूया. हा आकार कट करताना जास्त कट करायचा नाही. जास्त कट केला तर बाही आत खेचली जाते. अशा प्रकारे आपलं बाहीचं कटिंग झालेलं. बाही आता पिसावर ज्यावेळी आपण कट करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारे वाढवायची नाही. पाठीमागच्या भागामध्येही कुठल्याही प्रकारे वाढवायचं नाही. सेम आहे तसं आखून घेऊन कट करायचं आणि पुढील भागाला मात्र योकपट्टीला आपण पुढे मागे वाढवायचं नाही, वर वाढवायचं नाही. खालील बाजूला मात्र अर्धा इंच वाढवायचं. कटोरी वाढवताना जिथे हुकपट्टी करणार आहोत, गळ्याला वाढवायचं नाही. हुकपट्टी करणार आहोत तिथे अर्धा इंच, योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच, टक्सला मार्जिन घेतलेलं आहे तिथे वाढवायचं नाही. दुसऱ्या बाजूला योकपट्टीला अर्धा इंच आणि जिथे कटोरी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच वाढवायचं. वर गळ्याच्या बाजूला मात्र वाढवायचं नाही. आणि आता पुढचं 1 नंबरच्या पार्टला शोल्डरला वाढवायचं नाही, मुंढ्याला वाढवायचं नाही. फक्त जिथे आपण खाली योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच आणि कटोरी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच वाढवायचं. बाकी कुठेही आपल्याला वाढवायचं नाही. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजवरून माप घेऊन इथे पेपर कटिंग झालेलं आहे. इथे मी एक चार्ट पण दिलेला आहे. त्यामध्ये छातीचं, कमरेचं किंवा टक्स पॉईंट कसा घ्यायचा ते तर सांगितलेलं आहे, पण किती येतो तेही मी त्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे. नंतर AB अंतर हे किती घ्यायचं तेही मी चार्टमध्ये सांगितलेलं आहे. परत CD अंतर तेही मी सविस्तर छातीनुसार सांगितलेलं आहे. कटोरी किती
तसेच शोल्डरचं माप किती येतं तेही त्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे. हा चार्ट मी 8 इंच गळ्याच्या पुढील ब्लाऊजसाठी बनवलेला आहे. डीप गळ्यासाठी हा चार्ट आहे. तसेच मुंडा किती घ्यायचा तेही त्या चार्टमध्ये मी दिलेलं आहे. हे पूर्ण सगळी मापे डीप गळ्यासाठी आहेत, कटोरीच्या डीप गळ्यासाठी आहेत. बंद गळ्यासाठी म्हणजेच गळा जर वर असेल तर त्यासाठी मापे वेगळी असतात. इथे मी चार्ट दिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.